श्रीमंत घरची गरीब सून भाग 2. सकाळची सुरुवात. लग्नानंतरची पहिली सकाळ उजाडली. मोठ्या बंगल्यात सर्वजण उठले होते. नवीन सून सावनी लवकर उठून अंघोळ करून देवघरात गेली. तिने शांतपणे दिवा लावला आणि देवासमोर हात जोडले. तेवढ्यात सासूबाई शैलजा तिथे आल्या. इतक्या लवकर उठायची गरज नाही. इथले नियम तुला अजून माहिती नाहीत. सावनी नम्रपणे म्हणाली, आई, मला घरची कामं शिकायची आहेत. शैलजा काहीही न बोलता निघून गेल्या. स्वयंपाकघरातील पहिली परीक्षा. नाश्त्याची वेळ झाली. शैलजा म्हणाल्या, आजचा नाश्ता तू कर. बघू किती गुण आहेत तुझ्यात. घरातील सर्वजण डायनिंग टेबलवर बसले. सावनीने उपमा, पोहे आणि गरम चहा तयार केला. पहिला घास घेताच आजोबा म्हणाले, खूप छान, अगदी घरच्यासारखी चव आहे. पण सासूबाई म्हणाल्या, नशीब चांगलं म्हणून जमलं असेल. नणंद रियाला सावनी अजिबात आवडत नव्हती. ती मुद्दाम स्वयंपाकघरात गेली आणि महागडा काचेचा कप खाली पाडला. धाडकन आवाज झाला. सगळे धावत आले. रिया लगेच म्हणाली, आई, वहिनीच्या हातून कप फुटला. शैलजा रागाने सावनीकडे पाहू लागल्या. सावनी काही बोलली नाही. तेवढ्यात घरातील नोकर म्हणाला, मॅडम, कप रिया मॅडमच्या हातातून पडला. सगळे शांत झाले. शैलजा काहीच बोलल्या नाहीत. आजोबांचा विश्वास. आजोबा सावनीला म्हणाले, बाळा, सत्य कधीच लपून राहत नाही. सावनीच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा, मला फक्त ह्या घरात प्रेम हवं आहे. आजोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. पतीचा संभ्रम. रात्र तिचा नवरा आदित्य खोलीत येतो. सावनी, आई थोड्या कडक आहेत. त्यांचं मन जिंक. सावनी हसली. हसून म्हणते, मी प्रयत्न सोडणार नाहीत. आदित्य तिच्या संयमाने प्रभावित होतो. पुन्हा अपमान. दुसऱ्या दिवशी पाहुणे येतात. सासूबाई मुद्दाम म्हणतात, आमची सून गरीब घरची आहे. अजून तिला सगळं शिकायचं आहे. सावनीचा चेहरा उतरतो. पण ती पाहुण्यांचं हसत मुखाने स्वागत करते. तिच्या वागण्याने पाहुणे प्रभावित होतात. एक काकू म्हणतात, शैलजा, तुझी सून खूप संस्कारी आहे. हे ऐकून शैलजाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. शेवटचा प्रसंग. रात्री सावनी गच्चीवर एकटी बसलेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तेवढ्यात आजोबा येतात. रडू नकोस बाळा, प्रत्येक चांगल्या माणसाची परीक्षा घेतली जाते. सावनी म्हणते, मी हे घर कधीच सोडणार नाही. एक दिवस आई मला स्वतःची मुलगी म्हणतील. आजोबा हसतात. पण दूर उभी रिया हे सगळं ऐकत असते. ती मनात म्हणते, हे कधीही होऊ देणार नाही. आता माझा पुढचा डाव अजून मोठा असेल.
आणि हो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचा पार्ट पाहण्यासाठी.